मी बाहेर बसलो होतो. बॉस सांगत होते की तुम्ही काय भाग्य कमावले आहे. इतकी छान बायको तुम्हाला मिळाली आहे आणि त्यांचे आनंद आपण दोघे घेत आहोत. मग मी म्हटलो, हो सर, मला यामध्ये काही हरकत नाही. तर बॉस म्हणाले, ठीक आहे, आता मी आठवड्यातून 2 दिवस तिला येथे बोलावून घेत जाईल आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पण जाऊन करू शकतात. मग मी होकार दिला आणि नंतर मी आणि नेहा दोघेही तिथून निघू लागलो घराकडे आणि विचारलं, काय पाहिजे. मी म्हणालो, सर, मी माझ्या बायकोला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. बॉस म्हणाले, ठीक आहे, आता ये. मग त्यांनी दरवाजा बंद केला आणि आम्ही आत आलो. बॉस म्हणाले, हॉलमध्ये बस, आणि तो स्वतः रूममध्ये जाऊन माझ्या बायकोला उठून लागला. बायको उठून फ्रेश होऊन बाहेर आली. त्याच वेळेस मी आणि सर नेहा पण मी सतत फोन करत राहिलो. तिसऱ्यांदा नंतर नेहाने फोन उचलला आणि हळूवार आवाजात ती म्हणाली, हॅलो. मी विचारलं, काय, कुठे आहेस, कधी घरी येणार आहे. ती म्हणाली, कृपया मला झोपू द्या यार. मी म्हणालो, ठीक आहे, घरी येऊन झोप. ती म्हणाली, ठीक आहे. मग मी तिथून सांगितलं मी तिला घेऊन आलो. मी तिला म्हणालो, ओके, ये लवकर. जेव्हा मी तिथे बसच्या घरात पोचलो होतो तेव्हा मी 4-5 वेळा बेल वाजवली. थोड्या वेळाने बॉस दरवाजा उघडला नाही, पण मी सतत फोन करत राहिलो. तिसऱ्यांदा कॉल नंतर आधी ती नको म्हणाली. ती होती पण बॉसच्या सांगण्यावरून तिने गेल्यास उचलला आणि मग दोघेही शेअर बोलून एका घोट घेतला. त्यानंतर बॉस आणि मी बायको ते सर्व साधारण 1 तास करत राहिलो. नंतर तिने दोघे झोपी गेले. त्यावेळी सकाळचे 4 वाजले होते आणि ते दोघे गाढ झोपेत होते. सकाळी 10 वाजता मी माझ्या बायकोला कॉल केला. मला चिंता पडली होती की तिने अजूनपर्यंत कॉल केला नाही. मी फोन केल्यावर देखील तिने कॉल उचलला आणि एकमेकाकडे पाहू लागले. त्यानंतर बॉसने समोरच्या कपाटामधून रेड लेबलची विस्कीची वाईन काढली आणि जवळ आणली. त्यांच्या इच्छेवर माझ्या बायकोने जवळच्या ग्लासात ती आणली आणि त्यांनी पाणी घेऊन 2 पॅक तयार केले. सुरुवातीला माझ्या बायकोने 1 पॅक ग्लास घेतला आणि ती 1 ग्लास बनत होती, पण बॉसने सांगितले तिने 2 पैसे तयार केले. बॉस माझे बायकोला ग्लास उचलायला सांगितला. नेहाला बाहेर सोडले आणि तिच्या मागे गेलो. त्यांनी सांगितले, उद्या सकाळी कॉल कर, मी येऊन तुला घेऊन जाईल. तिने ओके म्हणले आणि आता गेलो. आत काय घडलं हे आता मी सांगतो. जे काही माझ्या बायकोला मला सांगितलं ते बॉस माझ्या बायकोचं स्वतःचा केला आणि तिला पाहतच राहिला. नंतर बॉसने विचारलं, तुम्हाला सोडायला कोण आलं होतं. बायकोने सांगितलं, ते माझे पती आहेत. मग ते दोघे बेडमध्ये गेले आणि ठेवला. आता माझ्या बायकोने मला सांगितले की रात्री 11 वाजता बंगल्यावर बोलावले आहे. मी म्हणालो, ओके. त्यावेळी रात्री 9 वाजले होते. नेहा थांबली होती. नेहा बाथरूममध्ये गेली होती आणि 1 तासानंतर बाहेर आली. आज नेहा खूप सुंदर दिसत होती. काही वेळानंतर माझ्या बायकोने सांगितलं, चल, मला बॉस घरापर्यंत सोडून ये. मी माझ्या बायकोला तिच्या बॉसच्या घरापर्यंत सोडायला गेलो होतो. मी नाही आहे. नेहा खूप खुश झाली आणि मग ती म्हणाली, आता आपल्याला पैशाची अडचण होणार नाही. मी विचारलं, कसं तरी. ती म्हणाली, कारण माझ्या बॉसने मला ते सर्व करण्यासाठी पैसे देण्याचं असल्यास ते तोंडून ऐकून मी देखील खुश झालो. आता नेहा तिच्या बॉसला कॉल केला आणि हो म्हणाली. बॉसने सांगितलं, रात्री 11 वाजता माझ्या बंगल्यात ये. नेहा ओके म्हणाली आणि मी घरात एकटा राहतो. तुला माहितीच आहे की माझी बायको तिच्या माहेरी आहे. आता माझ्या बायकोचा आनंद खूप कष्टाने लपवताना ती अजूनही चेहरा खाली घालून उभा राहते. बॉसने पुन्हा सांगितले, घाई नाही आहे. संध्याकाळपर्यंत विचार करून सांग. माझ्या बायकोने ठीक आहे सर असं म्हणत आणि मग ती केबिनमधून बाहेर पडली. घरी येऊन तिथे मला सगळं सांगितलं. मी तिला सांगितलं, तुला जो योग्य वाटतं ते कर. बायको म्हणाली, तुम्हाला वाईट तर वाटणार नाही ना. मी सांगितलं, मला काही वाटले नाही. कोणी त्याला पाहिले आणि तिच्या मनावरती दगड ठेवून म्हणाली, सर, आपण काय बोलत आहात. मी
विवाहित आहे, मी हे करू शकत नाही असं म्हणून बॉस म्हणाले, विवाहित असले तरी काय झालं, विचार कर, तू इच्छा आहे, जर नोकरी हवी असेल तर होकार दे, नाहीतर उद्यापासून ऑफिसला येऊ नकोस. आणि जर तुम्ही माझं ऐकत नसाल तर तुम्हाला जे काही हवे असेल ते मी देऊ आणि खूप पैसे देखील देईल. त्याने माझ्या बायकोला सांगितलं, ठीक आहे, एक अट आहे, मी तुला नोकरीतून काढणार नाही, पण आधी सांग, अट मान्य आहे का? नेहाने काही विचार न करता होकार दिला आणि म्हणाली, आपण फक्त आदेश करा, मी प्रत्येक प्रकारे तयार आहे. बॉस म्हणाले, तुम्हाला माझ्यासोबत ते सर्व करावं लागेल. हे ऐकून माझी बायको असं सांगितलं की उद्यापासून ऑफिसला येऊ नकोस. माझ्या बायकोला खूप मोठा धक्का बसला आणि म्हणाली, सर कृपया असं करू नका, सध्या माझ्या पतीची नोकरी नाही, आम्ही भुके मरतोल, कृपया सर मला माफ करा. पण बॉस अजिबात तयार नव्हता. माझी बायको त्याच्या पायामध्ये पडली. तेव्हा बॉस तिच्याकडे बघत होता. कदाचित त्याला वागण्यामुळे त्यांना काहीतरी दिसलं असावं. तेव्हा माझ्या बायकोने सांगितलं, सर आपण जे काही सांगताल ते मी करेन, कृपया मला नोकरीतून काढू नका, मला पैसे खूप गरज आहे, मला तुमच्याकडून मोठी अपेक्षा आहे. बॉसला तिचे असे बोलणे ऐकून आणि ते दोघे एकमेकांसोबत संबंध बनवू लागले.